मोर्चाच्या माध्यमातून तुमच्या? हे जे आता बदर समितीने जो उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणाच्याच हिताचा नाही, लोकहितासाठी हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी संपूर्ण SC कॅटेगरीच्या वर्गाचीच नव्हे तर संपूर्ण संविधान प्रिय लोकांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आपण घेतलेला जो निर्णय आहे तो चुकीचा आहे, तो असंवैधानिक निर्णय आहे आणि म्हणून संविधानाच्या नुसार जर समजा उपवर्गीकरणाची गरज राहिली असती तर यापूर्वी अनेकदा बाबासाहेबांनीच त्या ठिकाणी तरतूद करून ठेवली असती. अनेक विधी तज्ज्ञ, मी आदरणीय सुरेश माने सरांचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो, त्यांनी सुद्धा अशा प्रकारे जेव्हा सोशल मीडियावर त्यांची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी अनेक वेळा अनेक निर्णय चुकीचे आहेत असं नमूद केलेलं आहे आणि म्हणून सर्वसाधारणपणे आम्हाला जरी त्याचा फायदा होत नसेल तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आरक्षण हे सगळ्यांसाठी मिळालंच पाहिजे. तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे आणि तो संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सगळे अगदी अजान थोर, अगदी महिला बालिका, सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा आज मालेगावच्या या उपवर्गीकरणीय मोर्चामध्ये सहभागी होऊन आम्ही शासनाला जागा करू इच्छितो की शासनाने हा निर्णय रद्द करावा. नमो बुद्धाय. जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय फुले, जय आंबेडकर, जय भीम. रद्द झालं पाहिजे, हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. शासनाला आमची विनंती आहे की हे जाती जातींमध्ये फूट पाडून हा जो काही महाराष्ट्रामध्ये प्रयोग राबवला हा तात्काळ शासनाने बंद करावा अशी आमची शासनाला विनंती आहे. सर्व जाती एक आहेत, 2-4 लोकांमुळे हे वर्गीकरण जो घाट घातला जातो आहे तो मुळीच आम्ही होऊ देणार नाही. हे वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. जय भीम पाहिजे, कारण SC गटातील सर्व समाज एक आहे. कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण होऊ नये ही आमची सर्व तमाम माणसांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे. शासनाने हे उपवर्गीकरण त्वरित थांबवावं ही आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय भीम. आज मालेगाव या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी अनंतराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जळगाव आणि महाराष्ट्र भरपूर या ठिकाणी योजनारे लोक आहेत. आज बद्दर समिती रद्द झाली पाहिजे, 59 जातीचा न्याय मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. उपवर्गीकरण हे बदललं पाहिजे. आमचं आरक्षण जे आमच्याकडून हक्काचं हिसकवण्यात येते ते बदललं पाहिजे. आमची एवढंच मागणी. जय भीम. माननीय आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो या मनुवादी शासनाने घाट घातलेला आहे त्यांच्या या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी आयुष्यमान किशोर निगम
आरक्षणाला बनवा